हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू परिवर्तन लर्निंग सेंटर. विद्यार्थी मित्र, मागच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण सांकेतिक भाषावरचे जे काही प्रश्न राहिलेले होते ते कव्हर केलेले होते. जवळपास आपण 18-19 प्रश्न बघितले. या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये त्याच्या पुढचे काही प्रश्न असतील ते कव्हर करूया. आणि त्या अगोदर जर विद्यार्थी मित्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा. व्हिडिओ लेक्चर्स आवडत असेल तर कमेंट्स करा. आणि तुमच्यासाठी आपण परिवर्तन लर्निंग सेंटर या ऍप वरती फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केली आहे. ती बॅचची ऑफर अजूनही चालू आहे. लवकरात लवकर बॅच घेऊन टाका. त्यामध्ये तुमची एवढी चांगली तयारी होणार विद्यार्थी मित्र, जेणेकरून तुमचा 8वी NMS मध्ये 100% नंबर लागलच त्या बॅच नुसार. ठीक आहे, एवढी चांगली तयारी आपण करून घेतो. चला वेळ न लावता आपण सुरू करूया यावरचे राहिलेले काही प्रश्न. तर बघा यामध्ये काय काय प्रश्न आहेत एकदा बघून घेऊ आपण. प्रश्न पहिला तर आपल्याकडे 20 आहे, 20-21 दिलेला आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती का, या अक्षरासाठी अंक काय येतील ते शोधायचे. बघा TOM टॉम हा शब्द आहे. तर या टॉम मध्ये, मॅट मध्ये आणि टॅन या तीन शब्दांमध्ये बघा सगळीकडे 6 6 6 कंपल्सरी दिसते आपल्याला. इथं 6 येतं, इथं 6 येतं, इथं 6 येतं. मग असा कुठला अक्षर आहे जे तिन्ही मध्ये सुद्धा आहे कॉमन. इथं पण टी आहे, इथं पण टी आहे, इथं पण टी आहे. म्हणजे टी साठी काय घेतलं मग आपण 6 घेतले. त्यानंतर आता बघा यम, यम इथं पण आहे, इथं पण आहे. यम साठी जर आपण 3 घेतले तर इथं पण 3 आहेत, इथं पण 3 आहेत. मग यम साठी काय येणार 3 येणार. आता राहिलं काय फक्त ओ. मग 3 पण गेले, 6 पण गेले. ओ साठी काय आले 4. ठीक आहे. तर इथं TOM तिन्ही पण शब्द आता इथं गुंतले, ह्याचं पण झालं समजा मिटलं. आता या ठिकाणी यम साठी काय घेतलं होतं आपण 3 घेतले होते. टी साठी काय घेतले होते आपण 6 घेतले होते. मग राहिलं काय फक्त 2. मग 2 कशाला येतील, 2 येतील ए साठी. ठीक आहे, ए साठी आले 2. आणि टी साठी काय गेले तिथं, टी साठी 6 गेले, ए साठी 2 गेले. तर 8 कशासाठी राहतील, 8 हे एन साठी राहतील. तर एन साठी काय येतील 8 येतील. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की कशासाठी कुठलं अक्षर वापरलं ते आपण कशा पद्धतीने काढलं. आता या अक्षरावरून आपल्याला हे अंक सांगायचे काय येईल. तर म्यान शब्द कसा तयार होईल. ठीक आहे, तर एम साठी 3 येतील, ए साठी 2 येतील आणि एन साठी 8 येतील. ठीक आहे, तर 3 2 8 या 3 अंकांपासून तयार होणारा एक आपल्याला इथं मोठा अंक कुठला आहे सांगायचा आहे. त्यामध्ये 3 पण येतील, 2 पण येतील, 8 पण येतील. बघा याच्यामध्ये 3 पण आले, 2 पण आले, 8 पण आले. ठीक आहे, तर इथं बघा 3 आहे तर 8 आहे तर पण 2 नाही म्हणून हा कटला. इथं 3 आहे, 2 आहे, 8 नाही, हा पण कटला. त्याच प्रकारे इथं सुद्धा 8 आहे, 2 आहे, पण 3 नाही म्हणून हा पण कटला. फक्त पर्याय क्रमांक 3 राहिला. म्हणजे हा प्रश्न 20 चा जो पर्याय क्रमांक उत्तर काय असणार, पर्याय क्रमांक 3 असणार आहे. आता प्रश्न जो आहे पुढचा बघूया आपण. प्रश्न क्रमांक 21 आहे. आता नॉट हा शब्द तयार करायचा आहे. एन साठी काय असेल 8 असेल, ओ साठी काय असणार आहे 4 असेल आणि टी साठी जो असणार आहे तो टी काय आहे 6. तर 846 म्हणजे 8 4 6 या 3 अंकांपासून तयार झाला पाहिजे हा अंक. तर 8 असेल, 6 असेल, 4 असेल. याच्यात 8 आहे, 6 आहे, 4 आहे, 846. 846 उत्तर आलं आपलं, म्हणजे पर्याय क्रमांक 4. 21व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न 22 कडे बघा. एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी अंक वापरतात. अक्षरांचा व अंकांचा क्रम सारखाच असतो असे नाही. खालील शब्दांचे निरीक्षण करून संकेत लिहा. आता हे जे अंक आणि अक्षर जे दिलो ना आपण, याचा क्रम असा जसं की 846 मिळाला आपल्याला कुठल्या शब्दासाठी, नॉट साठी. ठीक आहे, जसं एन साठी 8 होते, ओ साठी 4 होते आणि टी साठी 6 होते. आता हा सारखा क्रम मिळाला, पण बऱ्याच वेळेस असा सारखाच क्रम मिळतो असं काही नाही. बघा हा जो शब्द होता ना आपला म्यान, यासाठी सारखा क्रम लागत नाही बघा. ठीक आहे, एम एन. आता एम साठी काहीतरी वेगळा अंक होता या ठिकाणी, एन ए साठी वेगळा होता, एन साठी वेगळा होता. ठीक आहे, तर सारखा क्रम लागतो असं काही नाही, फक्त ते अंक असले पाहिजे. मग तसंच आपला कार साठी, फॅट साठी, टीओसी साठी आपल्याला यासाठी जे दिलेत संकेतांक याच्यावरून सांगायचं की एफ साठी काय येईल. बरोबर आहे. आता बघा कार हा शब्द आहे आणि फॅट हा शब्द आहे. याच्यामध्ये इथं पण ए आहे, इथं पण ए आहे. मग या 3 अंकामध्ये असा अंक रिपीट झालाय कुठला, म्हणजे इथं पण 2, इथं पण 2. म्हणजे ए साठी काय येणार मग, ए साठी आला 2. ठीक आहे, ए साठी आला 2. मग आता इथं पण फॅट हा शब्द आहे, इथं पण टीओसी आहे. म्हणजे इथं पण टी आहे, इथं पण टी आहे. मग असा रिपीट इथं आणि इथं होणारा कुठला अंक आहे. इथं पण बघा 6 आहे, इथं पण 6 आहे आणि टी साठी काय गेला मग 6 गेला. आता राहिला काय फक्त अंक एफ राहिला. आणि ह्या एफ साठी काय येईल मग 5 येईल. मग एफ साठी काय येणार 5. बस आपल्याला एवढंच विचारलं एफ साठी काय येईल. आपण एफ साठी काढलेला आहे, एफ साठी काय आलं 5 म्हणजे पर्याय क्रमांक 3. बस एवढंच करायचं होतं तुम्हाला. कुठल्या अक्षरासाठी कुठला अंक येते सगळं काढायची गरज नाही पडते. फक्त एफ साठी काय येते तेवढं काढलं आपण, आपलं आन्सर झालं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषेवरचेच प्रश्न जास्त अवघड जातात. त्यामुळे व्हिडिओला थोडंसं थांबून पॉज करून व्यवस्थित रिपीट बघा, समजेल तुम्हाला.
प्रश्न 23वा, एका सांकेतिक भाषेत पेन हा शब्द 534, सन हा शब्द 412 व सेट हा शब्द 651 असा लिहिलाय, तर त्या सांकेतिक भाषेत पुणे हा शब्द कसा लिहिला जाईल? हा, याच्यामध्ये सुद्धा तसंच आपल्याला पर्याय शोधायचा आहे, तो सिक्वेन्स. आता पेन शब्द जर बघितला आणि सन शब्द जर बघितला तर याच्यात एन आहे, याच्यात बी एन आहे, आणि 534 आणि 412 मध्ये रिपीट होणारा अंक कुठला? तो म्हणजे 4. बघा इथं पण 4 असणार आहे, इथं पण 4 असणार आहे, म्हणजे एन साठी काय येईल मग? इथे लिहितो मी किंवा जराच खाली लिहितो. एन साठी काय आलं? 4 आलं. त्यानंतर आता सन जो शब्द आहे आणि सेट जो शब्द आहे, ठीक आहे, हा जो सेट शब्द आहे आणि हा जो सन शब्द आहे, यामध्ये एन साठी तर 4 गेले. आता यस बघा, यासाठी 412 आणि 651, यामध्ये रिपीट होणारा अंक कुठला? तो म्हणजे 1. इथं पण 1 आहे, यस साठी मग काही घेतला आपण, हा 1 गेला, ठीक आहे, म्हणजे यस या शब्दासाठी 1 घेतला. तर सन मधून यस पण गेला, एन पण गेला, राहिला फक्त यू, आणि इथं राहिला फक्त अंक 2, म्हणून यू साठी काय आला? 2 आला. हा शन शब्दातला जो सन शब्द होता ना, सन साठी सगळे अंक गेले, 412 हा सगळा संपला याच्यातला, आणि याच्यातला 1 गेलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला हे माहित आहे की पेन ह्या शब्दामध्ये 534 पैकी 4 गेले, 53 राहिले. आता इथं पण ई आहे, इथं पण ई आहे, या 65 मध्ये आणि 53 मध्ये रिपीट होणारा अंक म्हणजे 5. बघा इथं 5 आहे, इथं पण 5 आहे, आणि इथं पण ई आहे, इथं पण ई आहे, मग ई साठी काय येणार? मग इथं 5 येतील, म्हणजे याच्यातले 5 गेले, याच्यातला एन पण गेलता आणि ई पण गेलता, राहिला फक्त पी. मग पी साठी काय येणार? 3 येणार. बघा पी साठी 3 आले, म्हणजे पेन शब्दातले सगळे अक्षर संपले, अंक संपले. आता या ठिकाणी ई आणि आपण कशात काढतो? एस ई टी, यस आणि ई ही अक्षर काढले आपण, यस आणि ई काढले, राहिला फक्त टी. मग टी साठी काय येणार? इथं 6 येणार. बघा टी साठी येतील इथं 6. अशा प्रकारे या पुणे शब्दामध्ये आपल्याला काय येईल ते सांगायचंय, म्हणजे सन, सेट आणि जो दुसरा शब्द कुठला होता आपला पेन, या सगळ्या अक्षराचे अंक काढले आपण. मग या अक्षरावरून आपला पुणे हा शब्द कसा तयार होईल ते सांगायचं आहे. मग आता बघा पुणे साठी तयार करू आपण, पी यू एन ई. तर पी साठी घेतले 3, यू साठी घेतले 2, एन साठी घेतले 4 आणि ई साठी घेतले 5. तर 3 2 4 5 या अंकांपासून तयार होणारा इथला पर्यायामध्ये असा कुठला अंक दिसतोय का? बघा, ठीक आहे, 3 आहे, 2 आहे, 5 आहे, 4 आहे, म्हणजे 32 45 असं दिसतंय का अगोदर? तर हे बघा 32 45 पर्याय क्रमांक 2. समजलं का कशा प्रकारे आले? आता इथं सिक्वेन्स राईट लागला बघा 32 45, पण बऱ्याच वेळा सिक्वेन्स मागे पुढे लागतो, आपल्या सिक्वेन्स असावा असं काही नाही, पण सिक्वेन्स असेल तर अतिउत्तम, चांगलंच आहे. नंतर प्रश्न 24वा, आता जर एका सांकेतिक भाषेत गॉड हा शब्द 4517 असा लिहिला आहे, टी हा शब्द 1502 असा आहे, तर त्याच पद्धतीनुसार राईड हा शब्द कसा लिहिला जाईल? ठीक आहे, पहिले तर हे सगळं क्लीन करतो मी आणि ह्या प्रश्नाचा नंतर बघूया आपण. बघा गॉड शब्द जर बघितला तर हा एबीसीडी वर आधारित आहे, म्हणून अगोदर तर आपण एबीसीडी काढून घेऊया, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजेल व्यवस्थित. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ठीक आहे, एबीसीडी काढले, त्याला आपण एक व्यवस्थित प्रकारे अंक पण देऊया. ह्याचा याला 1 येईल, 2 येईल, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. ठीक आहे, तर हे आपण काय त्याला अंक दिले. आता ए जर आपण उजवीकडून बघितला असा डावीकडून तिकडे चाललो तर ए 1 नंबरला आहे, बी 2 नंबरला, सी 3 नंबरला, डी 4 नंबरला आणि ई 5 नंबरला, अशा प्रकारे. आणि जर त्याचा अंक जर खालून बघितला तर व्ही हा इकडून मोजत गेलो आपण तर झेड किती नंबरला आहे? तो 1 नंबरला येईल, वाय 2 नंबरला येईल, एक्स 3 नंबरला येईल, डब्ल्यू 4 नंबरला येईल, व्ही जो आहे 5 नंबरला येईल. अशा प्रकारे लक्षात ठेवा. जर असं आपल्याला उजवीकडून जायचं असेल तिकडं तर त्या प्रकारे, किंवा तर आपण खालून जर मोजलं तर असं पण म्हणू शकतो. मग आता ह्या प्रकारे गॉड हा शब्द तयार करायचा. लक्षात घ्या, मी घेतला समजा हा GOD गॉड. ठीक आहे, आता आपल्याला माहित आहे जी किती नंबरला येतो? जी आहे एबीसीडी मध्ये 7 नंबरला, मी 7 घेतले. त्यानंतर ठीक आहे 7 घेतले. नंतर आता ओ बघा किती नंबरला आहे?
O आहे 15 नंबरला, तर 15ला आपण उलट लिहिलं, ठीक आहे, अंक हा 15 असा असतो ना असा, तर उलट लिहिलं तर कसे होतील त्याचे 51 होतील, एक अलीकडे येईल आणि 5 पलीकडून येतील, सॉरी एक पलीकडून जाईल, तर 51 झालं तयार. तर इथे घेतले आपण 51. त्यानंतर अगोदरचा अंक लिहून घेऊ, नंतर सोयीचं लिहू, ठीक आहे. पहिले डी बघा 4 ला आला, हा ओ आला कितीला 15 नंबरला, आणि जी आला 7 नंबरला. 4157 हा अंक तयार व्हायला बरोबर आहे, पण आपल्याला काय दिलेलं आहे 4517. आता हे 4517 कसं तयार होतं बघा, या ठिकाणी जो आपण हा जो मधला जो 15 लिहिले ना 15, हे लिहिताना उलट सुलट अंक असे लिहायचे आहेत. म्हणजे ह्या 15ला कसं लिहावं लागेल आपल्याला माहित आहे का, याला एक मिनिट, म्हणजे डी साठी 4 होता, एकच अंक 4 घेतला. आता ओ साठी जो 15 येत होता, हा 15ला उलट लिहावा लागेल, त्या 15ला 51 असं लिहायचं, आणि जो जी 7 नंबर येत होता तो असा लिहायचा, म्हणजे 4517 अंक तयार झालेला आहे. गॉड साठी झालं. आता टी साठी बघा तशाच प्रकारे तयार करायचं आपल्याला. आता टी जर शब्द घेतला आपण, हा टी ई ए, लक्षात घ्या टी किती नंबरला आहे 20 नंबरला. मग 20 नंबरला जर टी असेल तर तर अगोदर काय लिहिणार आपण, सॉरी इकडून लिहायचं ना, अगोदर ए साठी काय येते ते, जसं डी साठी लिहिलं आपण तसं. आता ए साठी बघा काय येते, एक येतो, हा एक घेतला. त्यानंतर ई बघा किती नंबरला आहे 5 नंबरला, तो 5 घेतले. आणि त्यानंतर शेवटी जो टी आहे टी 20 नंबरला येतो, म्हणून ते आपण 02 असं लिहायचं. म्हणजे 20 ला कसं लिहिलं, उलट लिहिलं आपण, 20 ला इकडून 0 तिकडून 2 असं लिहिलं, उलट सुलट अंक. टी साठी झाला. मग तसाच राईड हा शब्दासाठी तयार करायचा आपल्याला, RIDE. इथे घेतला मी RIDE, ठीक आहे. आता ई 5 नंबरला आहे, तो 5 ला घेतला. डी 4 नंबरला, तो 4 घेतला. आय बघा किती नंबरला आहे एबीसीडी मध्ये 9 नंबरला, तो 9 नंबरला घेतला. आणि आर बघा किती नंबरला आहे, आर 18 ला आहे, पण 18ला उलट सुलट लिहायचं. हे जर 18 असतील तर याला इकून 8 आणि इकून 1 लिहायचा, म्हणजे 81. शेवटी 81 येईल. म्हणजे 54981 कुठं दिसतंय का पर्यायामध्ये बघा, 54981 पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला इथं सोडवायचा होता, ठीक आहे. झालं, याचा स्क्रीनशॉट असला तर घ्या, वाटलं तर घ्या याचा, म्हणजे तुम्हाला नंतर समजेल, बघता येईल ते नेमकं लिहिलंय कसं ते. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न बघा थोडे पोरं किचकट वाटतील, परंतु जर एबीसीडी व्यवस्थित लिहिली, एका एका प्रश्नाचं नीट अनालिसिस केलं तर ते समजतील. एवढे जास्त काही हार्ड नाहीत, पण तुम्हाला डोकं शांत ठेवून प्रश्न सोडवावे लागतील. हा, चला पुढचा प्रश्न काय 25 ते 27 पर्यंत सांगितलं. तेच स्तंभ बघा, ज्या प्रकारे जे स्तंभ दिलेत ना, हा एक स्तंभ असेल, हा एक स्तंभ असेल, याच्यामध्ये जे आपल्याकडे अक्षर दिलेत, त्या अक्षरामधलं कुठल्या अक्षरासाठी कुठला अंक येईल ते आधी शोधायचं आणि नंतर प्रश्न सोडवायचे, ठीक आहे. चला तर सुरू करूया. आता RAY आणि इथं 432 आहे, तर या ठिकाणी वाय बघा फक्त आणि फक्त तुम्हाला या ठिकाणी आहे, दुसरीकडे कुठं दिसतंय का वाय, सम मध्ये नाही, स्प्रे मध्ये नाही, WAPS मध्ये नाही, आणि मॅथ्स मध्ये नाही, कुठंच नाही. आणि 432 मध्ये 2 हा अंक बघा तुम्हाला इथं दिसतंय, म्हणजे येणार नाही. हा 3 अंक बघा दुसरीकडे कुठं दिसतंय, म्हणजे 4 हा अंक जर बघितला, हा जर 4 अंक बघितला, तर 4 अंक तुम्हाला कुठं दिसणार आहे, याच्यात पण नाही, ह्याच्यात पण नाही, याच्यात पण नाही, याच्यात पण नाही, बरोबर आहे. म्हणजे इथं वाय पण कुठंच नाही आणि इथं 4 पण कुठंच नाही याच्याशिवाय, म्हणून वाय साठी 4 येईल, ठीक आहे. इथं लिहू आपण वाय बरोबर 4. त्यानंतर ए कुठं आहे बघा, या ठिकाणी आहे. अजून कुठं आहे तुम्हाला ए दिसतंय, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. आणि आर जर बघितलं आपण, फक्त 2 ठिकाणी आहे, इथं एक आहे आणि इथं एक आहे. मग या अंकामध्ये आणि या अंकामध्ये असा सेम असणारा अंक बघायचा आपल्याला, 3 आणि 2. इथं 2 आहे पण 3 नाही, म्हणजे 2 हा अंक येईल या ठिकाणी. म्हणजे आर साठी आपण 2 घेऊ शकतो, आर साठी 2 घेतले, ठीक आहे. हा जो आर होता, इथं पण आर आहे, मग इथं 2 आहेत, इथं पण 2 आहेत, म्हणून आर साठी 2 घेतला. आता राहिला अंक फक्त मधला 3. हा 3 जो अंक आहे हा कशासाठी येणार, ए साठी येणार, कारण आर गेला वाय गेला, राहिला फक्त इथं काय ए, आणि इथं काय राहिले 3, म्हणून ए साठी काय येणार 3 येणार. म्हणजे हे जो रे शब्द होता याच्यातले जे पूर्ण अंक होते ते आपण इथं काढले, 432. हे झालं क्लिअर, ठीक आहे. याच्यामधला आर आपण शोधला, हा आर शोधला. आता जिथं जिथं ए आहे, ए साठी आपण काय घेणार 3. म्हणजे आता बघा इथं ए आहे, तर या ए साठी काय घेतलं आपण 3, याच्यातला 3 मग घेतला आपण, याच्यातला 3 गेला, ठीक आहे. परत अजून वाय तर नाहीच, कुठं आर आहे, आर अजून कुठे का बघा, या ठिकाणी आर आहे, ए आहे, इथं ए आहे आणि ए साठी 3, ठीक आहे. आता इथं बघा WP आहे, MS आहे,
तर आपण यस साठी बघू शकतो, या ठिकाणी यस आहे, या ठिकाणी यस आहे, या ठिकाणी यस आहे, 3 ठिकाणी यस आहे, ठीक आहे. तर या अंकामध्ये यस आहे, याच्यात पण यस आहे आणि याच्यात पण यस आहे. या 3 मध्ये कॉमन अंक कुठे दिसतो तुम्हाला ते बघायचं आहे. या ठिकाणी जर बघितलं 6 इथं आहेत, 6 इथं पण आहेत, 6 इथं पण आहेत, ठीक आहे. तर याचं बघायचं ना सध्या आपल्याला. आता बघायचं कशा कशाचं, या शब्दात, याच्यात आणि याच्यात, या तिघांमध्ये बघायचं आपल्याला यस अक्षरासाठी. जर आपण 6 घेतले तर इथं 6 येतं, इथं पण 6 येतं, इथं पण 6 येतं, ठीक आहे. तर आपण घेऊ शकतो 6 कशासाठी, यस साठी. यस साठी आपण 6 घेतले. आता बघा ए साठी गेला, एस साठी गेला, 6 गेले आणि 3 पण गेले, मग 7 कशासाठी येतील, यम साठी. मग यम साठी आपण 7 हे अक्षर घेऊ शकतो, म्हणजे यम ए एस याच्यातले सगळे अक्षर आपण ओके केले, ठीक आहे. आता इथे या ठिकाणी यम साठी पण गेलेला आहे अक्षर, यस साठी पण गेलेला आहे, ठीक आहे. 6 गेलेले आहेत याच्यातले, आणि यस साठी घेतलं, यम साठी किती घेतले आपण, 7, यम साठी 7, ठीक आहे. आता ओ बघितला तर ह्या एवढ्या शब्दामध्ये ओ फक्त एकाच ठिकाणी आहे, बाकी कुठंच ओ दिसणार नाही तुम्हाला, बरोबर आहे. आणि एवढ्या पूर्ण अंकामध्ये 9 हा अंक फक्त इथं आहे, बाकी कुठंच दिसणार नाही तुम्हाला. म्हणून ओ साठी जर बघितलं आपण तर इथं ओ साठी आपण 9 हा अंक घेऊ शकतो. ओ साठी 9 घेतले, म्हणजे 6, 7 आणि 9 हे जे आहेत अंक 3 गेले, आणि याच्यातला एस ओ एम गेला, राहिला फक्त ई. हा ई ह्या 8 साठी आपण घेऊ शकतो, म्हणून ई साठी काय घेतला आपण, 8 घेतला. म्हणजे हे जे याच्यातले जे अक्षर होते हे पूर्ण कंप्लीट केले आपण, ठीक आहे. हे पूर्ण कंप्लीट झाले, हे सुद्धा पूर्ण कंप्लीट झाले, बरोबर आहे. आता यस ह्याच्यातला गेलेला आहे, याच्यातला ई पण गेलेला आहे. हा यस आपण काढला, ई पण काढलेला आहे. ई साठी 8 गेले, आणि यस साठी किती काढले होते आपण, यस साठी 6 गेले, 6 गेले, आणि 2 कशासाठी काढले होते आपण, आर साठी. याच्यातला आर पण गेला, राहिला फक्त पी, म्हणजे 2 गेले, परत 6 गेले आणि 8 गेले, हे 3 अंक गेले, राहिला फक्त एक अंक 1. हा 1 या पी साठी येणार, म्हणजे पी बरोबर काय येईल, 1 हा अंक येणार आहे. म्हणजे स्प्रे म्हटलं पुन्हा परत पूर्ण शब्द आपण काढलेले आहेत, पूर्ण अक्षर काढले, बरोबर आहे. आता ए साठी किती काढला होता आपण बघा, 3 काढले, याच्यातला 3 गेला, परत पी साठी आपण जो अक्षर काढला 1, हा 1 गेला, फक्त 5 राहिले, आणि हा 5 जो अंक आहे हा डब्ल्यू साठी येणार. मग डब्ल्यू साठी काय कडे आपण 5 हा अंक घेतला, म्हणजे ह्याच्यातले सुद्धा पूर्ण आपण जे आहे अंक काढलेले आहेत, ठीक आहे. याच्यातले सुद्धा पूर्ण अंक आपण काढले, म्हणजे यामध्ये जो शब्द होता त्या शब्दातला प्रत्येक अक्षरासाठीचा अंक आपण शोधला. मग हे सगळे शब्द सोडल्यानंतर बघा सगळ्यात मोठा अंक 9 आहे. 1 2 9 पर्यंत झाले का बघा, 1 झाला, 2 झाले, 3 झाले, 4 झाले, नंतर 5 झाला, 6 झाला, 7 झाला, 8 झाला, म्हणजे सगळे शब्द आपण काढले. आता आपल्याला सांगायचं की वार्म या शब्दासाठी कुठलं अंक येतील, पेपर साठी कुठले येतील, मेयर साठी कुठले येतील, या सगळ्यासाठी शोधायचं आता आपल्याला. आता खरी आपली लढाई मग हे डब्ल्यू साठी तयार करू आपण, WARM. तर डब्ल्यू साठी बघा या ठिकाणी आपण इथं खाली अंक तयार करूया. डब्ल्यू साठी घेतला 5, ए साठी घेऊया आपण 3, नंतर आर साठी घेऊ आपण, आर कुठे आहे रे, आर कुठे आहे, आर साठी 2, आणि नंतर एम साठी जे आहे आपल्याला घ्यावं लागेल 7. म्हणजे 5 3 2 7 या 3 अक्षरापासून तयार झाला, म्हणजे 53 27 आहे आपल्याकडे. 53 27 ऑप्शन नंबर 2, 53 27 ऑप्शन नंबर 2. प्रश्न 25 चा ऑप्शन नंबर 2 आले. आता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा की पेपर या शब्दासाठी काय येईल. तुमच्या समोर मी एबीसीडीतले जे अक्षर आले तर ते काढून ठेवलेत, तुम्हाला फक्त हे बघून सांगायचंय, हे फक्त बघून तुम्हाला तयार करायचंय आणि सांगायचंय पेपर साठी काय येईल ते. लवकर लवकर फास्ट कमेंट करा, चेक करतो एकदा मी बघतो, ठीक आहे. करा बरं, चला आता पेपर साठी, ठीक आहे. तुम्ही सांगा कमेंट बॉक्स मध्ये, तोपर्यंत आता आन्सर करतो मी, तुम्ही चेक करा तुमचं आले का बरोबर. आता पी साठी काय घेऊ आपण, पी साठी 1 घेतला, ठीक आहे, हे पुसून टाकतो. पी साठी 1 घेतला, त्यानंतर ए साठी 3 घेतले, परत पी साठी 1 घेतला, ई साठी आपण काय घेणार 8 घेतले, आणि आर साठी घेणार आपण 2, म्हणजे 13 182. कुठे आहे 13 182 ऑप्शन नंबर 1, ठीक आहे. अशा प्रकारे ऑप्शन नंबर 1 आलं का बघा, करेक्ट आलं का तुमचं पण. आता मेयर शब्दासाठी बघायचं आपल्याला, तर MAYER, एम साठी 7 घेतले, ए साठी 3 घेतले, वाय साठी आपल्याला काय घ्यायचं आहे 4 घेतले, ई साठी आपल्याला घ्यायचे आहेत 8, आणि आर साठी घ्यायचं आपल्याला 2, म्हणजे 73 482 कुठे बघा, 73 482,
ऑप्शन नंबर 4. अशा प्रकारे प्रश्न 27 पर्यंत आपण आलो. प्रश्न 27 पर्यंत सोडवलेले आहेत. आता प्रश्न 28 आणि 29 आपल्याला सोडवायचा आहे. ठीक आहे, हे सगळं क्लीन करतो एकदा. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या, कारण हे एबीसीडीतले अक्षर आपण काढलेले आहेत. नंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. ठीक आहे, चला चला पुढच्या प्रश्नाकडे. आता प्रश्न 27 झाला. आता 28 आणि 29 कडे बघू आपण काय सांगितलं 28 आणि 29 मध्ये. तर डू शब्दासाठी 35 आहे, बस शब्दासाठी 39 आहे. याच्यामध्ये जर आपण नीट बघितलं तर काय येईल यामध्ये, एबीसीडी आपण काढून बघूया अगोदर. तर हे बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. याला अंक द्यायचे आपल्याला. हे 1 नंबर, 2 नंबर, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. आता डी आणि ओ हा 2 शब्द आहे. यामध्ये डी बघा किती नंबरला आहे, 4 नंबरला, 4 नंबरला. आणि ओ बघा किती नंबरला आहे, 15 नंबरला. ठीक आहे, हे घेतले आपण 15 नंबरला. त्याला जर 15 नंबरला 4 आणि 15. आता याच्यामध्ये असा काय सिक्वेन्स यांनी लावला की ते 35 ह्या अंकाने आलेला आहे. बरोबर आहे, 4 15 चौक 60 ते पण येणार नाही, गुणाकार केला तर येणार नाही. 15 जर खालून 12 नंबरला घेतला आणि हा वरचा डी किती नंबरला होता, 23 नंबरला. 23 अधिक 12 केलं तर काय येईल बघू आपण एकदा. डी जर बघलं खालून 23 नंबरला आणि ओ जर बघलं खालून 12 नंबरला अधिक 12, यांची जर बेरीज केली तर काय येईल बघू आपण. 3 आणि 2 5, 2 आणि 1 3, 35 यायले. बरोबर आहे. या ठिकाणी जे आपण अक्षर घेतलेले आहेत, हा डी 4 नंबरला एबीसीडी मध्ये वरून येतो, पण खालून जर बघितलं आपण तर डी 23 नंबरला येतो. किती नंबरला, 23 ला. अधिक 23 घेतले अधिक. ओ बघा एबीसीडी मध्ये हा 15 नंबरला आहे, पण जर आपण त्याचा खालचा अंक जर बघला असा तर 12 नंबरला येतो. अधिक 12, दोघांची बेरीज आली 35. तसंच बस शब्द सुद्धा 39 तयार होतो. आपल्याला सांगायचं की टी ए एम ई यासाठी कसं तयार होईल, त्याचा उलटा अंक घ्यायचा आहे, खालच्या पदीचा कुठला येईल ते. तर बघा, टी साठी आपल्याला काय घ्यावं लागेल, टी बघा 7 नंबरला येणार. आता मी सगळ्यांची बेरीज करतो. ठीक आहे, टी ए एम ई शब्द लिहू का अगोदर, इथं लिहितो टी, टी ए एम ई. आता टी किती नंबरला आहे खालून जर बघितलं आपण, ए तर टी 7 नंबरला येईल. हे घेतले आपण 7 अधिक, नंतर ए बघायचं आपल्याला खालून 26 नंबरला येणार आहे, ए अधिक 26. नंतर एम बघा, एम एबीसीडी मध्ये एम जर बघितला आपण तर तो 14 नंबरला येणार आहे, 14 अधिक ई बघा किती नंबरला आहे, तो 22 नंबरला येणार आहे, 22. या सगळ्यांची बेरीज करायची आणि तुम्हाला सांगायचं काय आहे तर 26 अधिक 14 हे झाले इकडे 30 40 40 50 60 60 67 68 69 69 बेरीज येईल सगळ्यांची. सगळ्यांची बेरीज 69. पर्याय मध्ये कुठे दिसते बघा 69 बेरीज, त्याचा पर्याय क्रमांक 2 हे आन्सर आपल्याला इथे भेटणार आहे. हे कळलं का तुम्हाला एबीसीडी कशी केली. तर एबीसीडी वरचे प्रश्न तुम्हाला हे एबीसीडी ड्रॉ करूनच काढले पाहिजे, कारण तुम्हाला असं अंदाजे मधातल्या मधात तुम्ही इल्युजन करतील असं गृहीत धरतील तर जमणार नाही. ते एबीसीडी मग पूर्ण पाठ पाहिजे, कितव्या नंबरला कितवा अक्षर आहे, खालून सुद्धा वरून सुद्धा, तर मग काढू शकतील. ठीक आहे, बेरीज करावं लागेल तुम्हाला. प्रश्न 28 असा झाला. तसाच प्रश्न 29 सेम आहे, COMB यासाठी सुद्धा काढायचा आहे. आता सी बघितलं आपण तर किती नंबरला असणार, 24 नंबरला. हे बघा 24 नंबरला. त्यांची कुठे करू बेरीज आपण, इकडच्या साईडला करूयात किंवा पलीकडे आहे का जागा, ठीक आहे इकडे करूयात. ठीक आहे, 24 अधिक ओ बघा किती नंबरला आहे, ओ बघला 12 नंबरला, अधिक घेतले 12 अधिक, नंतर एम बघा किती नंबरला येईल, 14, हे घेतले 14 अधिक बी जो आहे हा येईल 25 नंबरला, येईल 25 नंबरला. या सगळ्यांची बेरीज. ठीक आहे, 24 24 2 48 49, हे 49 आणि 10 59 60 61 61 अधिक 10 71 75, सगळ्यांची बेरीज 75 आली. तर 75 बघा या ठिकाणी कुठे दिसते का पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक 4. म्हणजे प्रश्न 29 जो होता त्याचा पर्याय क्रमांक 4 येईल. ठीक आहे, सगळ्यांची बेरीज केली COMB, खालून उलटा अक्षराने घेतलं. सी किती नंबरला येतो बघा, घेतला 24 नंबरला, ओ बघा किती नंबरला येतो 12 नंबरला, नंतर एम येतो 14 नंबरला आणि बी येतो 25 नंबरला. हे त्याचा खालचा अक्षर घ्यायचं खालून. बी कितीला घेतलं रे, 25 ला. बरोबर आहे. तर 75 बेरीज आलेली आहे, ऑप्शन नंबर 4. विद्यार्थी मित्र, राहिलेले काही याच्यावरचे प्रश्न असतील हे पुढच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण कव्हर करूयात, वेळ झालेला आहे बराच.
आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लेक्चर्स आवडत असेल, समजत असेल तर तुम्ही त्यासाठी लाईक करा. व्हिडिओला कमेंट बॉक्समध्ये लाल करून टाका, रेड हार्ट टाकून टाका की आम्हाला यस सर समजत आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला असेच पुढचे सुद्धा व्हिडिओ लेक्चर्स कंटिन्युअसली या युट्यूब चॅनलवर फ्री मिळणार आहेत. आणि तयारी तुमची एनएमसी अजून चांगली करायची असेल तर आपली परिवर्तन लर्निंग सेंटर ॲपवरती बॅच सुद्धा चालू आहे, फास्ट ट्रॅक बॅच. त्यामध्ये तुमची पूर्ण तयारी सुद्धा होणार आहे. ठीक आहे विद्यार्थी, धन्यवाद. थांबू आपण इथं. जय हिंद.